भ्रष्टाचार मुक्त मंत्रालय हा विषय आज घेतलेला आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की खाकी वर्दीतील व्हायरस मंत्रालयात घुसलेला आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने बाहेर काढावा, त्याच्यावर कारवाई करावी, असा एका महाराष्ट्र टाइम असा एक यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचा संदर्भ घेतला आहे. कारण व्यक्ती समाजसेवक शिवराम पाटील असो, अंजली दमानिया असो, माननीय अण्णा हजारे पण असो, यांच्या एकट्याच्या लढाईला पत्रकार साथ देतात, व्हायरल करतात. परंतु त्याच्यामुळे हा जो भ्रष्टाचाराचा महारोग आहे, भ्रष्टाचाराचा कॅन्सर आहे, त्याच्यावर काय औषध नाही. ही एक डोक्यादुखीची गोळी कॅन्सर रोगावर विलाज करू शकत नाही, असा प्रकार आहे. आभाळच फाटलंय तर ठिगळ कुठं लावायचं, असा प्रकार झाला आहे. परंतु सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर हे चॅलेंज घेतलेलं आहे आणि ही चॅलेंज आम समाजातल्या नागरिकांच्या हिताची असल्याने आम समाजातील नागरिकांनी त्याला साथ द्यावी, हे आमचं म्हणणं आहे. भ्रष्टाचार मंत्रालयात होतो, वशिला होतो, क्रीम पोस्टिंग होते, चॉईस पोस्टिंग होते, पैशाची देवाणघेवाण होते, कॉन्ट्रॅक्टदार येणे घालतात, तिथून त्यांना सपोर्ट मिळतो, कारखानदारांचे लायसन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी मंत्रालयात होत असतील, पण त्याचा कॉमन माणसावर काही परिणाम होत नाही. तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये, सरकारी कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये होत असलेले घोटाळे, भ्रष्टाचार, मंत्री पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने त्यांना घोटाळे होत असतील, त्याचाही सामान्य माणसाच्या खिशावर काही बोजा पडत नाही. परंतु या सर्व घोटाळ्यामुळे तुमचा आमचा सामान्य माणसांच्या करातून जमा होणारा पैसा, महाराष्ट्राची तिजोरी ही मात्र लुटल्या जाते. म्हणून हे एकटे जसे शिवराम पाटील, अंजली दमानिया, अण्णा हजारे लढतात, परंतु त्याच्यावर परिणाम तेवढा रिझल्ट येत नाही. म्हणून सैनिक समाज पार्टीने हा चॅलेंज केलेला आहे, आम समाजाला चॅलेंज केलेला आहे. एकटे पडू नका. आताचा जो मंत्री मंडळात असतील, मंत्री असेल, पालकमंत्री, मुख्यमंत्री, वरवर जरी आपल्याला वाटत असेल की ते लोकशाही मार्गाने निवडून गेलेले आहेत आणि तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे नाहीत, लोकप्रिय राजे नाहीत, रयतेच्या पसंतीचे राजे नाहीत, म्हणून त्यांना त्यांच्या मर्जीने काम करता येत नाही. यासाठी सैनिक समाज पार्टीने आव्हान केलं आहे की तुम्ही आम्ही आम समाजातील नागरिकांनी एखाद्या विषयावर एकत्र येणं आणि लढाई लढणं हे मधाच्या पोळ्यासारखं होईल. कारण मधमाशी छोटी असते, परंतु संघटना मजबूत असते, संघटना मोठी असते. त्यामुळे तिला कोणी दगड मारायची पण हिंमत करत नाही. असं सैनिक समाज पार्टीने हे संघटन प्रबळ करून सरकारी कार्यालयातील आपल्या जिल्ह्यात आपल्या नजरेत भरलेला घोटाळा, आपल्याला ज्ञात असलेला घोटाळा थेट सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर कळवायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यातील घोटाळे हे व्यक्तीनिशी, त्या अधिकाऱ्याचं नाव, कर्मचाऱ्याच्या नावानिशी जर आपण उजागर केलं आणि ते आम समाजाच्या महाराष्ट्रातील 13 करोड जनतेच्या समोर टाकलं तर त्याचा रामबाण उपाय होणार आहे. आणि याच धर्तीने प्रत्येक जिल्हा हा भ्रष्टाचार मुक्त होऊन मंत्रालय भ्रष्टाचार मुक्त करण्यात आपल्याला यश येणार आहे.
म्हणून सर्व नागरिकांना सैनिक समाज पार्टीतर्फे आवाहन करण्यात येत आहे की हे सैनिक समाज पार्टीचं भ्रष्टाचार विरोधी लढाईमध्ये सहभागी घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.